सर्वांना जय संविधान, जय भीम, जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये बौद्ध मातंग चर्मकार होलार यांच्यासह दलित व आदिवासींचे 889 खून झालेले होते आणि या 889 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी लावून त्यांचं पुनर्वसन करून दाखवेन अशी घोषणा मी दलित पॅंथरच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच केली होती आणि या घोषणेची पूर्तता करता आली नाही तर आत्महत्या करेन, स्वतःच्या पिस्तुलीतून गोळी झाडून आत्महत्या करेन, अन्यथा मी या सगळ्या कुटुंबियांचं पुनर्वसन करून दाखवेन अशी घोषणा मी यापूर्वीच केलेली होती. ती घोषणा आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो शासन निर्णय आलेला आहे 889 खून प्रकरणांमध्ये नोकरी देण्याचा, तो आम्ही आणलेला संघर्ष करून, तो शासन निर्णय आल्यामुळं माझ्या घोषणेची पूर्तता झालेली आहे. मी या घोषणेची पूर्तता करण्यासाठी माझ्या एनडीएमजे संघटनेचे राज्याचे महासचिव डॉक्टर केवल जोके यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम एनडीएमजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला याच्यामध्ये सहकार्य आणि मदत केली. आता महाराष्ट्रामध्ये 36-37 जिल्ह्यांमध्ये जातीय अत्याचारामध्ये खून झालेल्या 889 खून प्रकरणांमध्ये नोकरी मिळणार आहे, सरकारी नोकरी, हक्काची भाकरी मिळणार आहे या सगळ्या कुटुंबियांना. म्हणून अत्याचार पीडित महाराष्ट्रातले सगळी लोक, जनता आणि विविध संस्था संघटना आनंदी आहेत. माझं महाराष्ट्रातल्या अन्याय अत्याचार झालेल्या 889 अत्याचार पीडित कुटुंबीय जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांना सांगणं आहे, त्यांना आवाहन आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तुम्हाला कुणी जर आर्थिकची मागणी केली, पैशाची मागणी केली तर कुणालाही 1 रुपया देखील देऊ नका. काही दलाल, भडवे आणि नीच वृत्तीची माणसं तुमच्याकडून पैशाची मागणी करू शकतात. तुम्हाला मी शासन निर्णय लागू केलेला आहे. शासन निर्णय लागू करून तुम्हाला 889 लोकांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला आम्ही बाध्य केलेला आहे. सरकार आमच्या पुढे झुकलेलं आहे. मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून आम्ही हे मोठं यश संपादन केलेलं आहे. या यशासाठी आम्हाला जे जे करावं लागलं ते सगळं केलं. शेवटी ग्रामीण पातळीपासून तालुका, जिल्हा, मंत्रालय, केंद्रीय मंत्रालय, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, संयुक्त राष्ट्र संघ, अशा कुठलाही दरवाजा राहिला नाही की तो आम्ही ठोठावला नाही. संघर्ष एवढ्या पातळीवरती झाला की रक्त जरी आटवावं लागलं आणि अंगावरती कितीतरी केसेस पडल्या तरी सुद्धा अत्याचार पीडित जे उद्ध्वस्त झालेले आहेत जातीय अत्याचारामध्ये, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. ही एवढी 15 वर्षापूर्वीची माणसं आजही कसल्या परिस्थितीमध्ये, एकदम हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होती. या सगळ्या लोकांना उभं करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. म्हणून आता तुम्हाला कागदपत्र सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे मागतील. तुम्ही कागदपत्र जमा करा, तुम्ही पाठपुरावा करा. तुम्हाला पाठपुरावा करायची गरज नाही, पाठपुरावा मी सगळा केलेला आहे. शासन निर्णय आलेला आहे, आदेश सगळे आलेले आहेत, अर्धशासकीय पत्र आलेले आहेत सचिवांची सगळ्यांना आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये नोकरीमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. अत्याचार पीडितांनी फक्त त्यांची शैक्षणिक कागदपत्र आणि केसचं चार्जशीट किंवा FIR हे एवढीच कागदपत्र ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांना द्यायची आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या कुठल्याही अत्याचार पीडिताला, कुठल्याही खाजगी माणसाने जर पैसे मागितले की मी तुला नोकरी लावून देतो तर त्याला तुम्ही सांगा की आमच्या गीते साहेबांनी 10 वर्ष पाठपुरावा करून हा शासकीय नोकरी लावण्याचा शासन निर्णय सरकारकडून आणलेला आहे, सरकारला झुकवलेला आहे, मंत्रालयाला झुकवलेला आहे. आम्हाला कुणालाही 1 रुपया देण्याची आवश्यकता नाहीये. माझा कुठल्याही पदाधिकाऱ्याने कधीही महाराष्ट्रातल्या अत्याचार पीडिताकडून 1ही रुपया घेतलेला नाही आणि आजही 889 खून प्रकरणांमध्ये जी आम्ही मदत केलेली आहे त्यांना शासकीय नोकरी लावत आहोत.
ही सगळी मदत ही पूर्णतः निशुल्क आहे. निशुल्क मदत सगळ्या अत्याचार पीडितांना आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं मानाच्या आणि मोक्याच्या जागी जावा, त्या मानाच्या आणि मोक्याच्या जागी जाण्यासाठी जो शासकीय नोकरीचा दरवाजा अत्याचार पीडितांसाठी 889 खून प्रकरणांसाठी आम्ही खुला केलेला आहे. यापुढे सुद्धा 889 खून प्रकरणांच्या व्यतिरिक्त जर दुर्दैवी घटना कोणत्याही जिल्ह्यामध्ये घडली तर त्या ठिकाणी सुद्धा आपोआप शासकीय नोकरी त्यांना द्यावी लागणार आहे, असा हा शासन निर्णय आहे. यापूर्वीच आम्ही खैरलांजेचे भैयालाल भोतमांगे असतील, सोनई हत्याकांड, सागर शेजवळ खून प्रकरण, चंद्रकांत गायकवाड खून प्रकरण, सातारा जिल्ह्यातली 17 खून प्रकरण, नगरची काही 16 खून प्रकरणं, याच्या अशी 41 खून प्रकरणांमध्ये अगोदरच आम्ही शासकीय नोकरी, जमीन व पेन्शन देऊन त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. आज ती कुटुंब त्यांच्या केसचा पाठपुरावा करतात, आरोपींना शिक्षा लावतात. अनेक खटल्यांमध्ये आम्ही स्वतः आमचे वकील दिलेले आहेत. आमचे कार्यकर्त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भांडून पाठपुरावा करून संघर्ष करून आरोपींना शिक्षा लावलेली आहे. आरोपींचा कंडमुळासकट उपटून काढण्यासाठी माझ्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलेलं आहे. आमच्या जीवाला धोका जरी असेल, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला धोका जरी असेल तरी अत्याचार पीडितांच्या पाठीमागं पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहण्याची आमची प्रक्रिया ही आजही चालूच आहे. महाराष्ट्रामध्ये आमचा ब्रँड आहे. वैभव गीते आणि एनडीएफजे संघटना म्हणले की एक ब्रँड संघटना म्हणून पुढे येते. कारण सगळ्यांना माहित आहे एकदा का एखाद्या प्रकरणामध्ये हात घातला की त्या प्रकरणामध्ये न्यायच मिळवायचा. हे आम्ही अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा लावून दाखवून दिलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया आपण सुलभ केलेली आहे. आपण हा शासन निर्णय आणलेला आहे. सगळ्यांचं पुनर्वसन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुणाच्याही भूल थापाला बळी न पडता, कुणाला एकही रुपया न देता शासकीय नोकरीमध्ये जावावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.